नमस्कार मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आपण कालपासून सुरुवात केलेली आहे मीनाक्षीताई देशमुख लिखित डॉक्टर आनंदीबाई जोशी ही लेखमाला. काल आपण प्रस्तावना आणि पहिला भाग वाचला आहे. आज दुसरा भाग सुरू करते. गोपाळराव कल्याणहून आपल्या ठाण्याच्या घरी पोहोचले. दार उघडले तर दरवाजात घरून म्हणजे संगमनेरहून आलेलं पत्र होतं. नेहमीचेच उपदेश. लग्नाबद्दल असेल असं वाटून न वाचताच त्यांनी तसंच ठेवून दिलं. खरं म्हणजे त्यांना दुसऱ्याच पत्राची अपेक्षा होती. पुण्यातील परशुराम शास्त्री पंडित विधवा विवाह जमवतात असं ऐकून होते. म्हणून गोपाळरावांनी त्यांना लिहिलं होतं, मला विधवा विवाह करायची इच्छा आहे. ती विधवा कोणत्याही जातीची, कुलशील घरंदाज नसली, तिचा पाय घसरलेला एखादं मूलबाळ असलं तरी चालेल, पण तिची लिहिण्या वाचण्याची तयारी असावी. नवरा म्हणून तिच्याकडून मला काही नको. पुण्यात सुधारक तर खूप आहेत, पण प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की माघार घेतात. मला एवढंच म्हणायचं आहे की पुरुषांप्रमाणे बाईही लिहू वाचू शकते असं दाखवून द्यायचं आहे. पण आज 15 दिवस झाले तरी त्यांच्याकडून उत्तर आलं नव्हतं. गोपाळरावांनी अंथरुणावर अंग टाकलं, पण झोप येत नव्हती. त्यांना पहिली पत्नी सावित्री आठवली. याच खोलीत तिच्याबरोबर संसार केला होता. तिला स्त्रीसारखं वागवलं नव्हतंच, अभ्यासाचा घोषा लावला होता. याच खोलीत तिनं अखेरचा श्वासही घेतला होता. मग त्यांनी दुपारी पाहिलेली 9 वर्षाची यमू आठवली. छे, झोप येतच नव्हती. तशी पहाट होत आली होती. आजूबाजूला जाग आल्याचं जाणवलं. त्यांना सारखी कोळी अबोध यमू दिसत होती. त्यांनी यमूचे विचार झटकून टाकले आणि पुन्हा परशुराम शास्त्री पंडितांना पत्र लिहायला घेतलं. तुमच्या पत्राची खूप वाट पाहिली. तुम्ही विधवा विवाहाच्या जाहिराती लावून पुण्यात बसलात. वर्तमानपत्रातून व्याख्यानातून विधवा विवाहाच्या प्रोत्साहनपर भाषण देता. पण मी स्वतः तुमच्याकडे विधवा विवाहाची याचना करतो. माझी कुठली अट नाही, तरी तुमच्याकडे उत्तर नाही. मी पोस्टात साधा करकून, घरदार नाही, हातावरचं पोट आहे. अशा माणसाला विधवा सुचवण्याचा संकोच वाटतो की काय? माझ्यात इतर गुण नसले तरी एक गुण नक्की आहे. मी जसे बोलतो तसेच वागतो. माझी पहिली बायको मेली. 9 वर्षाच्या कोवळ्या मुलीबरोबर लग्न मला करायची इच्छा नाही. म्हणून तुम्हाला विनंती की एखादी विधवा सुचवा. कालच एक 9 वर्षाची मुलगी पाहून आलो. 9 वर्षाच्या मुलीशी मी 25 वर्षाचा असलेला लग्न माझं तिच्याशी व्हावं असं वाटत नाही. निदान त्या कोवळ्या मुलीची दया येऊ द्या आणि माझ्यासाठी एखादी विधवा सुचवा. 2-4 दिवसात उत्तर येऊ द्या. पत्र लिहून होईपर्यंत सकाळ झाली होती. त्यांनी सकाळचा प्रातर्विधी, स्नान सगळं आटोपलं. चूल पेटवून भातासाठी आधण ठेवलं. रात्री न वाचलेले वडिलांचे पत्र त्यांनी वाचले. आई वडील आठवले. मन एकदम उदास झाले. डोळे भरून आले. गोपाळरावांनी वडिलांना पत्र लिहायला घेतलं. कल्याणची 9 वर्षाची मुलगी पाहून आलो. वडील इनामदार, मोठा चौसोपी वाडा, कर्मठ आहेत. 36 गुण जुळतात असे ज्योतिषांनी सांगितले. मुलगी चांगली वाटली. शेवटी आपण जे ठरवाल त्याप्रमाणे होईल, आपल्या शब्दाबाहेर नाही, असं बरंच सगळं लिहिलं. मग त्यांनाच वाटले आपलं वागणं तिरसट असल्यामुळे वडिलांना आपल्यापासून कधीच सुख मिळालं नाही. या विचाराने मन अधिकच उदास झालं. गोपाळरावांचे 8-10 दिवस फार मनस्तापात गेले. परशुराम शास्त्री पंडितांचं पत्र आलंच नाही. मात्र वडिलांचं पत्र आलं. जोशी इनामदारांनी त्यांच्या वडिलांना संगमनेरला परस्पर पत्र दिलं होतं. यांचेही पत्र वडिलांना मिळालं होतं. वडिलांना फार आनंद झाला. त्यांना तर अशा घरंदाज इनामदारांची कुलशीलवान मुलीशी लग्नाला तयार होईल ही आशाच नव्हती वडिलांना. त्यांना वाटे पादऱ्यांच्या संगतीनं मुलगा ख्रिस्ती होईल, एखाद्या विधवेशी पाठ लावेल. त्यांनी पुढं लिहिलं होतं, वृद्धापकाळामुळे तिकडं येणं शक्य नाही. तूच बैठक घेऊन लग्नाची तिथी निश्चित करून टाक.
गोपाळरावांना एकीकडे वाटलं आपणच कल्याणला पत्र लिहून कळवावं की आपण लग्नाला तयार नाही, पण सोमण भटजींनी त्यांना उसंत दिली नाही. मध्ये मुहूर्तासाठी योग्य दिवस नसल्यामुळे 8-10 दिवस गेले एवढेच. नंतर सोमण भटजींनी गोपाळरावांची भेट घेऊन सांगितलं, उद्या लग्न ठरवायला मंडळी घेऊन येतो. होकार देण्याखेरीज गोपाळ काकांच्याकडे आता दुसरा पर्यायच नव्हता. नकार देणार तरी कसे? पुण्याच्या पंडितांचं अजूनही उत्तर आलं नव्हतं. कोणी विधवाच नव्हत्या की काय? विधवा हवी होती तर ती मिळत नव्हती, आणि 9 वर्षांची मुलगी नको होती तर ती हातात माळ घेऊन उभी होती. सोमवारी संध्याकाळी कल्याणहून 7-8 जण सोमणशास्त्री, गंगाधरशास्त्री आले होते. गोपाळरावांकडून कोणीच नव्हतं. तशी त्यांना कोणाची गरजही नव्हती. त्या आलेल्या लोकांची अपेक्षा होती बैठक चांगली रंगेल, देण्याघेण्यावरून वादविवाद होतील. त्यांच्या या साऱ्या कल्पनेला गोपाळरावांनी एकाच वाक्याने धक्का लावला. ते म्हणाले, मला फक्त मुलगी हवी, नारळसुद्धा नको. बैठक झालीच नाही असं सगळ्यांना वाटलं. मुलगा प्रत्येक गोष्टीला नकारच देत होता. हुंडा नको, मानपान नको, कसलाही पोशाख चालेल, मिरवणूक नको, जेवण घाला अगर नका घालू, सगळेच तरेवाईक विचार. सोमण भटजींचा लग्न ठरवण्याचा सारा उत्साहच गेला. मुलीचे वडील गणपतराव सद्गतीत झाले. म्हणाले, काहीही न मागता, कशाचीही अपेक्षा न धरता माझी मुलगी पदरात घेतात, फार फार उपकार झाले. गोपाळराव म्हणाले, अपेक्षा नाही असं नाही, माझ्याही काही अटी आहेत. गणपतरावांनी विचारलं, कसल्या अटी? पैशाशिवाय दुसऱ्या कोणत्याही अटी आम्हाला मान्य आहेत. गोपाळराव म्हणाले, आता हो म्हणाल, नंतर माझ्या मागे भुणभुण लावलेली मला खपणार नाही. गोपाळराव म्हणाले, लग्न झाल्यावर मी बायकोला खूप शिकवणार आहे. दिवसभर तिला शिकावं लागेल. मी तिला इंग्रजी देखील शिकवणार आहे. गंगाधर शास्त्री अंगावर अगदी पाल पडल्यासारखे ओरडले, साहेबांची भाषा? आमच्या बायका देवाजवळ चुलीसमोर बसून बोलणार? शिव शिव शिव, ऐकवत नाही. शास्त्रवचन आहे की नवदेत यावती भाषम. शास्त्रवचन? मध्येच त्यांना अडवत गोपाळराव म्हणाले, मन मानेल तितकं, मन मानेल ते शिकवीन. मध्ये कुणाची लुडबुड मला चालणार नाही. आजच लग्न ठरलं पाहिजे असं नाही, घरी जाऊन विचार करा. गणपतरावांना आजचा क्षण दवडायचा नव्हता. त्यांनी मनी विचार केला, एकदा अक्षदा पडल्या, मुलं बाळं झाली की शिक्षण वगैरे सगळं दुपट्यात गुंडाळून राहील. तेच खरं शिक्षण. म्हणाले, आता कोणाचा विचार घ्यायची गरज नाही. तुमची अट मला मान्य आहे. एकदा मुलगी दिल्यावर ती परकी होते, मग तिला कसं का वागविनात? सोमणशास्त्री आणि गंगाधर शास्त्रींनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण गणपतराव आपल्या मतावर ठाम होते. म्हणाले, गोपाळराव, मला तुमच्या अटी मान्य आहेत. याच बैठकीत लग्नाची तिथी निश्चित करू. वास्तविक गोपाळरावांना आशा नव्हती गोष्टी या थराला जातील अशी. त्यांना पुण्याच्या पंडितांच्या पत्राची अपेक्षा होती. त्यांचं उत्तर येईपर्यंत आपल्या हेकेखोर स्वभावानुसार गंमत म्हणून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम केला. पण आता गोष्टी अगदी अंगलटच यायला लागल्यावर ते गणपतरावांना म्हणाले, तुम्ही अजून विचार करा, मला घाई नाही. माझी अट भयंकर आहे. मी मुलीला जन्मभर शिकवीन. मी तिला संसार करू देणार नाही. तिला सारखा अभ्यास करावा लागेल. गणपतराव म्हणाले, एकदा मुलगी तुम्हाला दिल्यावर तिला मारलं तरी मला काही सवयर सुचत नाही. लगेच सोमण भटजींनी पंचांग काढलं. 15 दिवसांच्या वरचा गोरज मुहूर्त निघाला. सर्व मजकूर लिहून झाला. सर्वांनी सह्या केल्या आणि लग्नाची बैठक संपली. लग्न निश्चित झाल्याने गोपाळराव फार अस्वस्थ झाले. 15 दिवसांनी गोरज मुहूर्तावर लग्न. कल्पनाच त्यांना कशी तरी वाटत होती. 2 दिवस अशाच अवस्थेत गेल्यावर त्यांच्या नजरेसमोर 9 वर्षाची कोवळी अबोध यमो उभी राहिली. हे लग्न होतं कामा नये असं त्यांचं मन ओरडून ओरडून सांगू लागलं. एवढ्या मोठ्या घराण्यातील मुलगी मिळत आहे म्हणून वडिलांचं पत्र आलं. सोमणशास्त्री अधूनमधून येऊन
इनामदारांच्या वाड्यातील लग्नाच्या तयारीची हालचाल सांगत असत. सारं असं येऊन मनाचा काही निर्णय करून गोपाळराव पुण्याला परशुराम शास्त्रींना भेटायला गेले. सुरुवातीला तर त्यांनी टाळाटाळच केली. दुपारी या, सकाळी या, उद्या या असं केलं. आणि शेवटी शास्त्रींनी सांगितलं की त्या विधवेचं लग्न उद्या पुण्यातील डिस्ट्रिक्ट जजबरोबर आहे. गोपाळराव मग तिथे थांबलेच नाहीत. तडक स्टेशनवर आले. उद्या संध्याकाळचा मुहूर्त होता. तो टळला की आपोआप आपण मोकळे, म्हणून ते 4-5 दिवस या गावाहून त्या गावी भटकत राहिले. नाशिकहून संगमनेरला जाण्याच्या गाडीची वाट पाहत उभे असताना त्यांच्या पाठीवर थाप पडली. ओळखलं? होय, सोमण भटजी. आणि मग सोमण भटजी जे बेभान होऊन बोलू लागले की गोपाळराव त्यांना वारंवार क्षमा मागत होते. भटजी म्हणाले, नुसती क्षमा मागून काय होणार? गणपतरावांच्या आबरूचे धिंडवडे निघाले, ते एका शब्दात क्षमा मागून परत येणार आहेत का? मला वाईट वाटतं, पण उपाय काय आहे? आहे उपाय. काय? यमोशी लग्न लावा, म्हणजे सारं नीट होईल. ठीक आहे. मग दोघेही संगमनेरकडे रवाना झाले. शेवटी एकदाचं लग्न लागलं. यमूची आनंदी झाली. मुलगी लहान आणि गोपाळराव ठाण्याला एकटेच राहत असल्यामुळे मुलीला सध्या सासरी पाठवण्याचा प्रश्न नव्हता. मग गोपाळरावांनी कल्याणला जाऊन ऑफिस करावं आणि संध्याकाळी परत यावं असं ठरलं. 1-15 दिवस नीट पार पडले, पण निष्क्रिय राहणे गोपाळरावांच्या स्वभावातच नव्हते. त्यांना करमेना. एका रविवारी दुपारी माडीवर सगळेजण आराम करीत होते, पण यांना झोप येत नव्हती. एवढ्यात खाली मुलींच्या खेळण्याचा आणि सोबत गाण्याचा आवाज आला, म्हणून ते खाली आले. तर झोपाळ्यावर आनंदी झोके घेत गाणी म्हणत होती. बाकी मुलींचे हसण्या बोलण्याचे आवाज येत होते. गोपाळरावांनी धाडकन मास्कराचा दरवाजा ओलांडला. त्यांना पाहताच मुली पळून गेल्या. झोपाळ्यावर आनंदी एकटीच गाणं म्हणत होती. मुली गेल्याचं तिच्या लक्षातही आलं नाही. समोर क्रुद्ध चेहऱ्याने गोपाळराव उभे होते. तिचं लक्ष गेल्यावर ती मान खाली घालून उभी राहिली. काय चाललंय? सारखं हुंदडणं, सगळा वेळ वाया घालवणं. त्यांचा चढलेला आवाज ऐकून गणपतराव खाली येऊन उभे राहिले. लग्न होऊन 3 आठवडे होत आले. अभ्यासाचं नाव नाही, नुसत्या उन्हाडक्या चालल्या आहेत. गणपतरावांना पाहून म्हणाले, मी लग्न ठरवायच्या वेळी सट घातली होती, ती विसरलात का? हो, पण मला जास्त ऐकायचं नाही. मी सांगेन तसंच हिनं वागायला हवं. हिनं शिकायलाच हवं. जर पटत नसेल तर मुलीला ठेवून घ्या, मी एकटाच जातो. नंतर गणपतरावांनी त्यांना वर नेऊन समजावून शांत केलं. दुसऱ्या दिवशी ठाण्याहून ऑफिसमधून येताना 2 पुस्तकं आणली. एक छोट्या छोट्या गोष्टींचं आणि दुसरं परवच्याचं. त्यात पाढे, पावकी, निमकी सगळं होतं. माझघरातल्या झोपाळ्यावर 2 पुस्तकं टाकून म्हणाले, पहिला धडा पाठ करून ठेव. आणि वर येऊन बसले एकटेच. गेले 2 दिवस त्यांच्याशी कोणीच बोलत नव्हते. मंडळी, आज आपण इथे थांबूया. उद्या बघूया की आनंदी म्हणजे पूर्वाश्रमीची यमू आता ते परवचे पाठ करणार आहे, वाचणार आहे किंवा कसं ते. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पुन्हा एकदा मीनाक्षीताईंचे मला त्यांची लेखमाला वाचण्याबद्दल त्यांनी परवानगी दिली त्याबद्दल आभार मानते. नमस्कार.